पहलगाम में आतंकी हमले से पूरे जम्मू कश्मीर ही नहीं बल्कि पूरे देश में बड़ी आहत नजर आ रही है। हर तरफ नाराजगी देखा जा रहा है। आपको मालूम होना चाहिए कि हमले के 2 घंटे बाद कश्मीर के गलियों में और मस्जिदों में से ऐतिहासिक ऐलान हुआ। कहा गया कि पहलगाम में हमला इस्लाम और मानवता के खिलाफ है। आतंकवाद का कोई धर्म नहीं होता और ये हमला कश्मीर की शांति और एकता को नष्ट करने की साजिश है। कश्मीर हमारा साझा घर है और हम इसे आतंकवादियों के हवाले नहीं होने देंगे। आपको मालूम होना चाहिए कि कश्मीर में बहुत सारे मुस्लिम नौजवान बहुत सारे पर्यटकों को बड़ी सुरक्षा के साथ अपने अपने ठिकाने पर पहुंचाया है। कुछ ऐसे भी व्यक्ति हैं जो अपनी जान को कुर्बान करके उन आतंकवादियों से भिड़ गए और वहां पर मौजूद आए हुए पर्यटकों को बड़ी हिफाजत के साथ उनको वहां से दूर कर दिया। ठीक उसी तरह हमारे जो कैमरे में नजर आ रहे हैं, ये वीडियो हमें प्राप्त हो चुका है जिसमें आदिल भाई खान इन्होंने करीब 100 से 150 लोगों की सुरक्षा की है। वो अपने मकान से सीधे होटल तक उन्हें पहुंचाने का इंतजाम किया। आइए पूरा वीडियो देख सकते हैं। ब्यूरो रिपोर्ट, जमजम न्यूज इंडिया। नमस्ते, आम्ही सगळे हे पर्यटक श्रीनगरमध्ये आहोत आणि कालपासून इथे आम्ही आलो. काल जो काही हल्ला झाला त्याच्यामध्ये आम्ही पुण्यातले 12 जण आहोत. हे नाशिकचे आहेत आणि ही फॅमिली अहमदाबादची आहेत. असे अनेक जवळजवळ 60 ते 65% पर्यटक इथं अडकलेले आहेत. कालचा हल्ला झाल्यानंतर आणि बातमी आल्यानंतर सगळे प्रचंड घाबरलेले आहेत. मला प्रशासनाला एवढंच सांगायचं की कृपया इथनं विमानाची सोय तातडीने करावी. आमच्यासोबत एक टुरिस्ट इथले आहेत की ज्याप्रमाणे हल्ला झाला म्हणून आम्ही सगळे भयभीत झालो, पण इथल्याच टुरिस्ट लोकांनी या नाशिकच्या फॅमिलीला स्वतःच्या हे ते आहेत भैया, आपका नाम क्या है? आदिर भैया म्हणून आहेत. हे यांचे ड्रायव्हर आहेत इथले पर्यटन टुरिस्ट पर्सन. यांना यांच्या घरी नेलं, जेवायला घातलं आणि सुखरूपपणे या हॉटेलमध्ये सुरक्षितपणे आम्हाला ठेवलेलं आहे. या हॉटेलमध्ये नाही म्हणलं तरी 101 जण पर्यटन अडकलेले आहेत. काहींच्या फ्लाईट उद्या आहेत, परवा आहेत, 13 आहेत. परंतु आजच ही सगळी मंडळी इथनं सुखरूपपणे विमानतळावरून स्वतःच्या घरी गेली पाहिजेत. कारण का किती जरी सांगितलं की मिलिटरी रस्त्यावर आलेली आहे तरी कोणीही फिरण्यासाठी आता इथं तयार नाहीयेत. आणि हे जे काही टुरिस्ट ऍक्टिव्हिटी आहेत यांनी जी काही मदत केली यांना ती शब्दात सांगू शकत नाही. कारण का हे रडायला लागलेले आहेत कारण यांचा धंदा पूर्णपणे बुडालेला आहे. इथं कुणी आता पर्यटक येणार नाही. त्यांनी गाड्या वगैरे सगळ्या लोनवरती घेतलेल्या आहेत आणि अक्षरशः रडतायत की आता यांच्यापुढे बेरोजगारीचं खूप मोठं संकट आलेलं आहे. इथून पुढे यांना कुठलाही व्यवसाय मिळणार नाहीये. यांच्यावर खूप मोठी बेरोजगारी येणार आहे. ज्यांनी कोणी हा हल्ला केला असेल तर अत्यंत दुर्दैवी, अत्यंत निंदनीय. आप भी बोलिए, क्या बोलना है आप? ये जो भी हुआ बिल्कुल अनफॉर्चुनेट एक्ट है, होना नहीं चाहिए था. वो तो वहाँ पे मासूम बच्चे थे फैमिलीज के साथ, वो तो यहाँ पे वेकेशंस के लिए आए थे, हमारे साथ यहाँ एंजॉय करते थे. अपना भी घर चल रहा था, वो भी एंजॉय कर रहे थे. यहाँ की मोस्टली जो इकोनॉमी है इसी टूरिज्म पे डिपेंडेंट है. अब ये जिसने भी किया वो जानवर ही होंगे, वो तो इंसान नहीं होंगे. पूरी इंसानियत का कत्ल है ये तो होना नहीं चाहिए था. अब तो इसका रिजल्ट हमें तो भुगतना पड़ेगा ना, जो भी इसका आउटकम आएगा, क्योंकि गलती एक करता है बदनाम पूरे सारे लोग हो जाते हैं. अब तो क्या करेंगे? आमचं महाराष्ट्र सरकारला, कर्नाटक सरकार असेल, सगळ्या स्टेटला लोकांना विनंती आहे गव्हर्नमेंटला की तातडीने विमानांची एक्स्ट्रा विमानं अवेलेबल करून आम्हा सगळ्यांना इथनं सुरक्षितपणे आपल्या आपल्या राज्यात घेऊन जावे आणि लवकरात लवकर ती हे करावी. मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा, केंद्रीय मंत्री मुरली अण्णा यांच्याशी संपर्क करून इथे जेवढे पर्यटक आहेत त्यांच्याशी बोलून आजच्याच त्यांना हलवण्या, माझ्या फॅमिलीसह ही सर्व पर्यटन ही माझी महाराष्ट्राची फॅमिली इथनं हलवण्याचा प्रयत्न करतोय. कृपया आम्हाला जास्तीची विमानं इथे तुम्ही उपलब्ध करून द्यावी एवढीच विनंती आहे. सगळी लहान मुलं आहेत आणि ही कळकळीची विनंती आहे, तातडीने आपण ही सोय करावी.